आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हाताळावे? मित्रांनो, व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आपण कोण हँडल करणार? आपण या दुनियेत प्रवासी आहोत. त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट, चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच. मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही. त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे. जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतः खांदलेल्या खड्ड्यात पडतात आणि तेथे मात्र त्यांना पाणी देणारं व वर काढणारं कुणी भेटत नाही. अगदी तीळ तीळ घसा कोरडा पडून ते तिथेच गुदमरून मरतात. आपण मात्र एकच करायचं, आपलं कर्म शुद्ध ठेवायचं आणि या लोकांशी वागताना सावध राहायचं. त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा गोड बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देखील द्यायचा नाही. आपली ताकद, आपली सत्यता, प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही. कारण माणूस, त्यात आपण कितीही मी म्हणत असलो तरीही त्याची आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर भरवसा, सर्वांना न्यायदेवतेवर सोपवून आपलं चालतं राहावं. कारण संकट येतात तशी जातात. त्यांचं प्रमाणे जळणारी, नकारार्थी बोलणारी माणसे सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याला. कारण आपण सरळ मार्गाने चालत राहतो. समोर येईल त्याला मदतीचा हात देतो. माणूस म्हणून आपले कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्य मानून आरामात राहतो. इतकंच आपलं विश्व असतं. पण लोकांचं सुद्धा तसंच असतं असं समजून वागतो आणि तिथेच आपण चुकतो व सारं त्या दृष्ट लोकांना त्यांचा फायदा होतो. मित्रांनो, पण ज्याला कुणाला असे अनुभव आले असतात त्यांनी दुसऱ्याला सावध करावं व पुढचा मार्ग दाखवावा. आपल्याला आलेल्या अनुभवाचा व अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू द्यायचा नाही, याची खबरदारी मात्र आपण घ्यायची. इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो याचं समाधान मानून घ्यावं व अशा लोकांपासून 2 हात दूर राहावं. पण पळून जाऊ नये, तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे. अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा त्यांना लाज वाटली पाहिजे असं. तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू नये, तर बरेच आपल्यावर जळतात, नकारार्थी बोलतात असे समजून राहावे. म्हणजे फारसे मानसिक टेन्शन येत नाही. बघा जमतंय का तर, आणि अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न जरूर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.